मिठी नदी येथील मान्सूनपूर्व साफसफाईसाठी यंदा गाळ उपासण्याची कोट्यवधींची कंत्राटं अनुभवी कंपन्यांना देण्यात आलेत। अनुभवी कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं महापालिकेला अटी शिथिल करून रस्ते डांबरीकरण, संरक्षक भिंत आणि सुशोभीकरणाचा अनुभव असलेल्या कंपन्यांची निवड करावी लागली। कामाची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रशासनानं कडक नियम लागू केलेत। दर 7 दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। दरम्यान 2005 ते 2023 दरम्यानचा गाळ उपसा कामांची चौकशी सुरू असल्यानं जुन्या कंत्राटदारांना काम देणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवर नव्या कंपन्यांकडून वेळेत आणि प्रभावीपणे काम पूर्ण होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबई उच्च न्यायालयानं राज्यातील एक समान पथविक्रेत्या धोरणाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। प्रलंबित असलेल्या 140 पथविक्रेत्या समित्यांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत। पथविक्रेता अधिनियम 2014 अंतर्गत तयार करण्यात आलेली सामायिक पथविक्रेत्या योजना लवकरच अंतिम होणार असल्याची माहिती सरकारनं न्यायालयात दिली आहे। सुरुवातीला 320 समित्यांची ही योजना लागू केली जाणार आहे। उर्वरित समित्यांचा समावेश हा पुढील टप्प्यात केला जाणार आहे। मात्र टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याच्या भूमिकेवर न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित करत यामुळे भविष्यात कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते असा इशारा दिलाय। त्यामुळे धोरणाची प्रभावी आणि सर्वसमावेशक अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आलाय। नेस्को गोरेगाव इथं झालेल्या संगीत कार्यक्रमात अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे 2 MBA विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 अधिकाऱ्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। सनी जैन आणि बाळकृष्ण कुरूप यांनी 13 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती। अटक यापूर्वी बोरिवली न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता। दोघांवर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहेत। याचिकेत दोघांनी आपण केवळ व्यावसायिक कर्तव्य पार पाडत होतो, कोणत्याही अंमली पदार्थ व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचा दावा केलाय। तसंच कार्यक्रमस्थळी अवैध पदार्थांवर स्पष्ट बंदी होती आणि सुरक्षा व्यवस्थेत आपली भूमिका नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय। राज्यातील धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 101.77 TMCनं वाढून जवळपास 7% अधिक झालाय। सध्या एकूण 653.63 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे यंदाची तातडीची पाणी चिंता कमी झाली। पण एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसातील अनियमितता लक्षात घेऊन पुढील वर्षासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। ऑगस्ट अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी काटकसरीच्या उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा विभागानं सादरीकरण करत पाणी साठ्याची स्थिती मांडली। काही विभागांमध्ये समाधानकारक साठा असला तरी संभाव्य टंचाई टाळण्यासाठी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले। मुंबई मेट्रो मार्ग 5चा विस्तार भिवंडी कल्याणहून थेट उल्हासनगर पर्यंत करण्यास मंजुरी देण्यात आली। सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळालाय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात काही स्थानकं भुयारी तर काही उन्नत असणार आहेत। ठाणे भिवंडी कल्याण या 24.9 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 17 उन्नत स्थानकांचा समावेश आहे। पहिला टप्पा अंतिम टप्प्यात पोहोचलाय। दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनाच्या अडचणी लक्षात घेऊन मार्गात सुधारणा करण्यात आली। भिवंडीतील धामणकर नाका ते टेमघर दरम्यान अंशतः भूमिगत मेट्रो तर रांजनोली जंक्शन ते दुर्गाडी चौक दरम्यान द्विस्तरीय उन्नत मेट्रो उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी हे बदल करण्यात आलेत। यामुळे परिसरातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे। शहरी आणि ग्रामीण भागात वाढलेल्या माकड उपद्रवावर नियंत्रण आणण्यासाठी राज्याच्या वन विभागानं बक्षीस योजनेत महत्त्वाचा बदल केलाय। आता कितीही माकडं पकडली तरी प्रति माकड 600 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे। यापूर्वी बक्षिसाची रक्कम मर्यादित ठेवण्यात आली होती। मात्र आमदारांच्या मागणीनुसार हा निर्णय बदलण्यात आला असून माकडांच्या संख्येनुसार रक्कम कमी जास्त करण्याची अट रद्द करण्यात आली। पकडलेली माकडं पुन्हा जंगलातील त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडली जाणार आहेत। शहरांमध्ये घरांचं, वाहनांचं तसंच ग्रामीण भागात शेती आणि बागांचं नुकसान वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांनाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आलेत। नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शिवडी वरळी उन्नत रस्ता प्रकल्प अंतर्गत प्रभादेवी इथल्या दुमजली पुलाच्या कामाला वेग देण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत।
हाजी नुरानी इमारत रिकामी करण्यासाठी रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्यात। शुक्रवारपर्यंत घरं खाली करण्याचे निर्देश देण्यात आलेत। प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी लक्ष्मी निवास इमारतीचं पाडकाम पूर्ण झालंय। आता उर्वरित हाजी नुरानी इमारत रिकामी झाल्यानंतर पुलाच्या खांबाचं काम गतीनं पूर्ण होणार आहे। या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईहून अटल सेतू पर्यंतचा प्रवास अधिक जलद होणार आहे। दरम्यान काही रहिवाशांनी म्हाडाच्या घरातील अडचणींचा उल्लेख करत मुदतवाढ मागितले। तरीही MMRDA सप्टेंबर 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे। बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात समाविष्ट होणाऱ्या 150 डबल डेकर बसचा पुरवठा 2 वर्षांपासून रखडल्यानं प्रशासनानं कंत्राटदाराला अंतिम इशारा दिलाय। 1 महिन्यात प्रतिसाद न दिल्यास कंत्राट रद्द करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली। 2.5 वर्षांपूर्वी 200 डबल डेकर बसची ऑर्डर देण्यात आली होती, मात्र आतापर्यंत केवळ 50 बस ताफ्यात दाखल झाल्यात। उर्वरित बसच्या प्रतीक्षेमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। बस अभावी काही मार्गांवर प्रतीक्षा वेळ 50 मिनिटांपर्यंत वाढले। वारंवार नोटिसा देऊनही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यानं प्रशासनानं आता कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय। अंतिम मुदतीनंतर नवीन कंत्राट प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत देण्यात आलेत। प्रवाशांना दिलासा देण्यासाठी लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे। राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक भरतीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली 27 एप्रिल 2026 पासून आझाद मैदान इथं बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे। गेल्या 20 वर्षांपासून भरती न झाल्यानं हजारो BPEd आणि MPEd पदवीधर बेरोजगार असल्याचा आरोप करण्यात आलाय। पवित्र पोर्टलद्वारे 100% क्रीडा शिक्षकांची पदं भरणं, रिक्त पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करणं आणि प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीनं पूर्ण करणं अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्यात। राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा तसंच आश्रमशाळांमधील सर्व शारीरिक शिक्षक पदं भरण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात मोठ्या संख्येनं पात्र शिक्षकांनी सहभागी व्हावं असं आवाहन संघटनेनं केलं। मुंबई मेट्रोच्या अंधेरी पश्चिम मंडाले मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा टप्पा सुरू होऊनही अपेक्षित प्रवासी प्रतिसाद न मिळाल्यानं सध्या या मार्गिकेवर दररोज सुमारे 3000 प्रवासी प्रवास करतायत। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं महसूल वाढवण्यासाठी तिकिटाव्यतिरिक्त पर्यायांचा अवलंब करत या मार्गिकेवर व्यावसायिक चित्रीकरणास परवानगी देण्यास सुरुवात केली आहे। चालू आर्थिक वर्षात अशा चित्रीकरणातून सुमारे 20,35,000 रुपयांचा महसूल मिळालाय। डायमंड गार्डन ते मंडाले हा 5.6 किलोमीटरचा आणि 5 स्थानकांचा टप्पा 8 एप्रिल रोजी सुरू झालाय। भविष्यात ही मार्गिका अंधेरी पश्चिम पर्यंत पूर्ण झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्याची आणि प्रतिसाद सुधारण्याची शक्यता वर्तवली जाते। पर्यटकांच्या आवडीची बेस्ट उपक्रमाची मुंबई दर्शन ओपन डबल डेकर बस सेवा देखभाल आणि आयुर्मान संपल्यामुळे 5 ऑक्टोबर 2023 पासून बंद आहे। या सेवेनं दक्षिण मुंबईतील समुद्र किनारा आणि ऐतिहासिक स्थळांचा आनंद पर्यटकांना मिळतोय। ही लोकप्रिय सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी किमान 10 नवीन ओपन डबल डेकर बस ताफ्यात समाविष्ट कराव्यात अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी केली आहे। यामुळे उपक्रमाच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। 1997 पासून सुरू झालेली ही पर्यटन सेवा दरमहा सुमारे 20,000 पर्यटकांना आकर्षित करत होती। दक्षिण मुंबईतील संध्याकाळच्या फेरफटक्यामुळे ही बस सेवा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरली होती। आता ही सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्यानं पर्यटन क्षेत्रात उत्सुकता वाढली आहे। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।